नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 21 एप्रिल 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। कालच्या बाजार सत्रामध्ये राज्यातील कापूस बाजारभावात जबरदस्त तेजी येण्याचे संकेत बघायला मिळाले असून कापूस बाजारभाव जवळपास 9,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या राज्यात कापसाचे बाजारभाव निघत असून अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्ह्यात तालुक्यात काल कुठल्या बाजार समितीमध्ये काय बाजारभाव निघाले याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वाधिक कापूस बाजारभाव मित्रांनो पुलगाव, उमरेड, अकोल्यासह मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळाले असून या ठिकाणी सर्वसाधारण बाजारभाव हे 8,000 रुपये, तर सुपर क्वालिटी LRA कापूस H6 आणि कापूस H4 कापसाला जवळपास 8,700 ते 8,900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापूस बाजारभाव निघाले आहे। अन्य बाजार समितीमध्ये अन्य तालुक्यातील कापसाचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती मित्रांनो पारशिवनी कापूस H4 लॉंग स्टेपल 850 क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर निघाले आहे 7,660 रुपये, सर्वसाधारण दर 7,900 तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये। बाजारभावामध्ये या ठिकाणी स्थिरता बघायला मिळाली असून त्यानंतर बाजार समिती अमरावती 166 क्विंटल लोकल कापूस आवक होती, कमीत कमी दर 8,200 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,300 तर जास्तीत जास्त दर 8,440 रुपये। त्यानंतर भद्रावती 350 क्विंटल लोकल कापसाची आवक मित्रांनो कमीत कमी दर 6,100 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 6,300 तर जास्तीत जास्त दर 7,200 रुपये। त्यानंतर वरोरा शेगाव 121 क्विंटल लोकल कापसाची आवक आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी दबाव बघायला मिळाला असून कमीत कमी दर 5,560 रुपये, सर्वसाधारण दर 6,800 तर जास्तीत जास्त दर 7,250 रुपये। त्यानंतर पुढील तालुका आहे मारेगाव, जिल्हा यवतमाळ 314 क्विंटल लोकल कापसाची आवक होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी हलकी दरवाढ बघायला मिळाली असून सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला 8,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले असून कमीत कमी दर होते 7,900 तर सर्वसाधारण दर 800 रुपये। त्यानंतर काटोल, जिल्हा नागपूर कापूस लोकल 95 क्विंटल आवक कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,900 तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये। त्याचबरोबर मित्रांनो कापूस बाजारभावासंबंधी एक महत्त्वाची अपडेट आहे। रेंटच आणि सुपर क्वालिटी कापसाचे बाजारभाव जवळपास 900 ते 1,200 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळाला असून त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल 1,176 क्विंटल कापसाची आवक होती, कमीत कमी दर 7,650, सर्वसाधारण दर 7,850 रुपये तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये। या ठिकाणी मित्रांनो कापूस बाजारभावात थोडा दबाव कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेला आहे। त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा जबरदस्त 9,230 क्विंटल लोकल कापसाची आवक होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी चांगली उसळी कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळाली असून चांगल्या सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला 8,750 रुपयापर्यंत उच्चांकी बाजारभाव निघालेला असून कमीत कमी कापूस बाजारभाव 7,000 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण बाजारभाव निघालेला आहे 8,200 रुपयापर्यंत। त्यानंतर बाजार समिती वर्धा कापूस मीडियम स्टेपल 450 क्विंटलची आवक कमीत कमी दर 6,600, सर्वसाधारण दर 8,150 रुपये तर जास्तीत जास्त दर 8,450 रुपये। त्यानंतर पुढील तालुका आहे पुलगाव, जिल्हा वर्धा कापूस मीडियम स्टेपल 1,725 क्विंटल कापसाची आवक होती, कमीत कमी दर 6,300 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,450 तर जास्तीत जास्त दर 8,775 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो सोनपेठ 115 क्विंटल मीडियम स्टेपल कापूस आवक कमीत कमी दर निघाले आहे 7,240 रुपये, सर्वसाधारण दर 7,300 तर जास्तीत जास्त दर 7,560 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती आवक या ठिकाणी 480 क्विंटलची कमीत कमी दर 7,200 रुपये, सर्वसाधारण दर 7,450 तर जास्तीत जास्त दर 7,840 रुपये। त्यानंतर बाजार समिती आर्वी कापूस H4 मीडियम स्टेपल 1,681 क्विंटल लोकल कापसाची आवक होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी पुन्हा दरवाढ बघायला मिळाली असून उच्चांकी बाजारभाव 8,500 रुपयापर्यंत, सर्वसाधारण बाजारभाव निघाले आहे 7,900 तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 8,500 रुपये। त्यानंतर पुढील तालुका आहे कळमेश्वर, जिल्हा नागपूर कापूस हायब्रिड 580 क्विंटल कापसाची आवक होती, कमीत कमी दर 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,900 तर जास्तीत जास्त दर 8,245 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर शेवटची बाजार समिती मित्रांनो सावनेर, जिल्हा नागपूर आवक या ठिकाणी 3,240 क्विंटलची होती आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी देखील सुधारणा बघायला मिळाली असून कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,300 तर
जास्तीत जास्त दर निघाले आहे 8,340 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रात सुधारणा बघायला मिळाली असून बाजारभाव हे 100 ते 150 रुपये प्रति क्विंटलच्या मागे दरवाढ झालेली आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव काय कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.